जॉन अब्राहमच्या द डिप्लोमॅटच्या बॉक्स ऑफिसवरील कमाईत घट झाली. पहिल्या आठवड्यात त्या चित्रपटाने 13.30 कोटींची कमाई केली, तर 5व्या दिवशी या चित्रपटाने केवळ 1.47 कोटींची कमाई केली. भारतीय राजदूत JP सिंग आणि उझमा अहमद यांच्या खऱ्या आयुष्यावर हा चित्रपट आहे. अभिनेत्री कंगना रनौतने इमर्जन्सी चित्रपटावरून बॉलिवूडवर टीका केली आहे. दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी कंगनाचं कौतुक केलं होतं, त्यावर तिनं प्रतिक्रिया दिली. आयफा पुरस्कार सोहळ्यात माधुरी दीक्षितनं केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरतोय. 1 2 3 हे गाजलेलं गाणं कोण रिक्रिएट करू शकतं असा प्रश्न माधुरीला विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना माधुरीने आताच्या तरुण पिढीमधील राशा थडानी उत्तम डान्स करते असं म्हणत राशाचं नाव घेतलं. इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर यांच्या नादानी या चित्रपटातील अभिनयावरून त्या दोघांनाही प्रचंड ट्रोल केलं जातंय. यावर निर्माता करण जोहर यानं ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिलंय. ज्या पद्धतीनं दोघांना ट्रोल केलं जात आहे त्यावरून ट्रोलर्स असभ्य झालेत असं वाटतं असल्याचं करण जोहर म्हणाले. अभिनेता आर माधवन याने सोशल मीडियावर सुनीता विल्यमसाठी खास पोस्ट शेअर करीत आनंद व्यक्त केलाय. पृथ्वीवर तुझे पुन्हा एकदा स्वागत आहे, आमच्या प्रार्थनांना उत्तर मिळाले अशी पोस्ट आर माधवन यांनी केली. सुनीता विल्यम्स 9 महिन्यानंतर पृथ्वीवर परतल्यानंतर अनेकांनी आनंद व्यक्त केला. हॉलिवूड अभिनेत्री गॅल गॅडोट यांना हॉलिवूड वॉक ऑफ फेममध्ये स्टार देऊन सन्मानित करण्यात आले. मात्र पॅलेस्टिनी समर्थक आणि इस्रायल समर्थक निदर्शकांनी कार्यक्रमात गोंधळ निर्माण केला. गॅलन गाझामधील युद्धाबद्दल नेहमीच आवाज उठावलाय, त्यामुळे काही लोक तिच्यावर संतप्त आहेत. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी पिढीशी जोडलेलं राहण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकलंय. त्यांनी नुकतंच इंस्टाग्रामवर त्यांचं ऑफिशियल अकाउंट सुरू केलंय. पोस्ट शेअर करत अशोक मामांनी ही बातमी चाहत्यांना दिली. मराठी अभिनेत्री रुपाली भोसलेने नुकताच तिचा उकडीचं मोदक बनवतानाचा व्हिडिओ शेअर केला. त्याखाली 100 उकडीच्या मोदकांची ऑर्डर पूर्ण केली असं कॅप्शनही लिहिलंय. मात्र हे मोदक रुपालीने तिच्या आईला त्यांच्या नव्या व्यवसायात मदत व्हावी म्हणून बनवले, त्यामुळे या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कौतुकांचा वर्षाव केला. बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनचा विजेता सूरज चव्हाणचा झापूक झुपूक हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. केदार शिंदेंनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय, तर अंकिता वालावलकरचा पती करणनं सहकार्यासह त्याचं संगीत दिलंय. अंकितानं त्या सिनेमाचा टीझर शेअर केला. भूषण प्रधानने एका मुलाखतीत छावा चित्रपटाबाबत खुलासा केला. छावा प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमात एका महत्त्वाच्या भूमिकेसाठी मला सुद्धा विचारलं होतं, पण याआधी मी छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली होती, त्यामुळे आता दुसरी कोणती भूमिका करावी वाटलं नाही असं भूषण म्हणाला.